आयुष्यात येणाऱ्या अडचणी आपल्याला संपवण्यासाठी नाही, तर आपल्यातील सामर्थ्याची जाणीव करून देण्यासाठी येतात. हा केवळ एक विचार नाही, तर जीवनाचे एक शाश्वत सत्य आहे. जेव्हा आकाशात काळे ढग दाटून येतात, तेव्हाच आपल्याला सूर्याच्या प्रकाशाची खरी किंमत कळते. त्याचप्रमाणे जेव्हा आयुष्यात संकटांचे वादळ येते, तेव्हाच आपल्या आत लपलेल्या धैर्याची, आत्मविश्वासाची आणि सहनशीलतेची आपल्याला ओळख होते. तुम्हाला माहीतच आहे, सोना आगीत तापल्याशिवाय शुद्ध होत नाही. हिरा प्रचंड दाब सहन केल्याशिवाय घडत नाही. शिल्पकार दगडावर घाव घातल्याशिवाय सुंदर मूर्ती घडवू शकत नाही. आपलं आयुष्यही असंच आहे. अडचणी हे ते घाव आहेत, ती आग आहे आणि तो दाब आहे, जो आपल्याला अधिक मजबूत, शुद्ध आणि मौल्यवान बनवतो. जेव्हा अडचण येईल, तेव्हा स्वतःला विचारा, हे संकट मला काय शिकवण्यासाठी आले आहे? माझ्यातली कोणती शक्ती या संकटामुळे जागी होत आहे? अडचणींकडे समस्या म्हणून पाहू नका, तर संधी म्हणून पहा. ही संधी आहे स्वतःला ओळखण्याची, आपल्या क्षमतांना आव्हान देण्याची आणि एक चांगली, अधिक कणखर व्यक्ती म्हणून स्वतःला सिद्ध करण्याची. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा संकट दारावर ठोठावेल, तेव्हा घाबरून दार बंद करू नका. आत्मविश्वासाने दार उघडा आणि त्या संकटाला सांगा, तू मला हरवण्यासाठी नाही, तर माझ्यातल्या योद्ध्याला जागं करण्यासाठी आला आहेस.